लातूर जिल्ह्यामध्ये पूरस्थितीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। नदी नाले ओढ्यांना मोठा पूर आल्यामुळे नदीकाठची आणि ओढ्याकाठची जी पिकं आहेत ती पूर्णपणे वाहून गेली आहेत। त्यामुळे शेकडो एकर शेती जी आहे ती पाण्याखाली आलेली आहे आणि पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। लातूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अशा प्रकारची मागणी जी आहे ती काँग्रेसनं घेतलेली आहे। अशा प्रकारची भूमिका आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या भागामधून आलेले कार्यकर्ते जे आहेत ते ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतात। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे, लातूर जिल्ह्यामध्ये बघवत नाही अशी भयावह परिस्थिती आहे। शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे। नदीकाठचा तर बर्बाद झालायच, पण कोरडवाहू पिकं उन्मळून बर्बाद झालाय। म्हणजे दोन्ही फळबागायतदार बागायतदार म्हणजे त्या बर्बादीची वर्णन करणं सुद्धा शब्दात शक्य नाही, एवढी बेकार बर्बादी झालेली आहे। आणि आज ह्या परिस्थितीमध्ये लोककल्याणकारी शासन म्हणून शासनाचं आद्य कर्तव्य आहे, कुणी मागणी सुद्धा करायची गरज नाही। परिस्थिती दिसत नाही का? सगळ्या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी गेलेले आहेत, बघितलेले आहेत। तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचं आहे। कोरडवाहूला एकरी 50,000, बागायतदारला एकरी 1 लाख आणि फळबागायतदारला एकरी 1.5 लाखची मदत, पीक विमा आणि पशुधनाला वाहून गेलेल्या पशुधनाला प्रत्येकी 1 लाख रुपये। जळकोट तालुक्यात एक व्यक्ती वाहून गेला, त्याच्या कुटुंबियाला 10 लाख रुपये अशी ठोस मदत। बोरगावचं पुनर्वसन, पडझड झालेल्या लोकांना तात्काळ नव्यानं खास बाब म्हणून घरकुल आणि किरकोळ पडझडीला जी तरतुदीप्रमाणे मदत, अशा वेगवान उपाययोजना करणं आवश्यक आहे। आणि या सगळ्या उपाययोजना करण्यासाठी ओला दुष्काळ तात्काळ करणं गरजेचं आहे। ही आमची आजची मुख्य बातमी होती। त्याचसोबत कुणाची मागणी नसताना विनाकारण फक्त पैसे कमवण्यासाठी शक्तीपीठच्या नावाची जी टूम काढलेली आहे, शेतकऱ्यांनी 3 वेळा मोजणीचा डाव हाणून पाडलाय, तरी यांची मचमच चालूच आहे। ती तात्काळ बंद करावी, शेतकऱ्याची पोरखेळ बंद करावा, या 2 मागणीसाठी आम्ही आलो होतो। आणि आम्ही शासनाला निर्वाणीचा इशारा देतोय की तुम्ही तुमच्या कर्तव्याची जाणीव ठेवून आज शेतकऱ्याच्या आत्महत्येची वाट न बघता, शेतकरी मरायची वाट न बघता तुम्ही तात्काळ ओला दुष्काळ आणि उपाययोजना जाहीर करा, तर काहीसा दिलासा येईल। आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या सूचनेवरून खासदार साहेब आम्ही सगळे पदाधिकारी गावोगाव जाऊन भेट देऊन दिलासा दिला, पण शासनाचंही कर्तव्य आहे ते पालन करावं, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून शासनाला धडा शिकवल। तातडीनं पंचनामे करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा अशा प्रकारची मागणी जी आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। यामध्ये प्रामुख्याने एक मागणी समोर आलेली आहे। बोरगाव जे लातूरपासून 110 किलोमीटर अंतरावरचं गाव आहे, जे नेहमी पूरस्थितीमुळं तिथल्या जनजीवन जे आहे ते विस्कळीत होतं आणि संपर्क तुटत असतो आणि त्या गावाचं पुनर्वसन करा अशा प्रकारची मागणी काँग्रेसनं आता पुढे आणलेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।